मी तुम्हालाच बोलवायला येत होते. चला जेवायला बसूया. हो. मावशी मला भूक नाहीये. अगं लीला, सकाळी पण तू काहीच खाल्लं नाहीयेस. अहो सकाळपासून ती काय, आपल्या कुणाच्याही घशाखाली 2 घास उतरलेत का? तर झालं ते झालं. तब्येत नको का ठीक ठेवायला? अन्नावर राग कशाला? घेऊया आपण मुगाची खिचडी केली, थोडी थोडी खाऊया है ना. हे बघ, कुणी उपाशी पोटी झोपण्याची गरज नाहीये. लीलासाठी मी पापड भाजलेत. तिला पापड दिले ना की पोटभर जेवते. आहाहाहा. लेक लग्न झालेल्या दिवशीच माहेरी आली तरी उत्साह बघा या माणसाचा. आजचा एकच दिवस माझ्या हातात आहे ग. मला आधी माहित नव्हतं की तू अचानक अशी सासरी निघून जाशील. आधी माहित असतं ना तर छान गप्पा मारल्या असत्या का आपण. तुला जे हवं ना ते सगळं बनवून दिलं असतं मी तुला. तू तू म्हणशील ना तसं सगळं केलं असतं मी. बाबा काय हे, काय सगळे इमोशनल होताय? चला सगळ्यांनी जेवायला बसूया, मी पानं घेते. चला. तू जसा तुझ्या सुनांच्या पाठीशी अगदी खंबीरपणे उभा राहिलास, तशी मीही माझ्या सुनेसाठी खंबीरपणे उभी राहिली. आता घरी परत येईन तर माझ्या सुनेला सोबतच घेऊन येईन. बाबा, तर तुम्ही आजी येण्याची वाट बघत बसणार आहात का? आपण जाऊन घेऊन येऊयात ना तिला. नाही किशोर, आई जे काय करते ना ती सगळं ठरवून करते. आणि तिलाही माहितीये की मी तिच्यावर एवढं प्रेम करतो की तिला इथे आणण्यासाठी मी काही करेन. तिची ही कंडिशन ही मान्य करीन. बाबा, मग कंडिशन्स मान्य असतील तर मग आपण जाऊयात ना आणायला. नाही विराज, मला ही कंडिशन मान्य नाहीये. तिला वाटतंय की मी हे सगळं मान्य करीन, पण ती माझ्या प्रेमाचा, माझ्या विश्वासाचा गैरफायदा घेते. अँड आय डोंट लाईक इट. आजी बडीशेप. हा. लीला, आज दिवसभरामध्ये जे काही घडलं त्यांना तू थांबावून गेली आहेस ना. अरे साहजिकच आहे. पण लीला, आता तुला जरा धीरानं घ्यावं लागणार. हे बघ, एक गोष्ट कायम लक्षात ठेव, मी नेहमी तुझ्या पाठीशी उभी असेल. आपण नक्कीच आपल्या घरी परत जाणार आहोत. कारण अभिराम आहे ना, तो किती रागीट, किती हट्टी असला तरी मनानं खूप चांगला आहे. खूप प्रेम आहे त्याचं माझ्यावर. माझा शब्द असा झेलतो तो आतामध्ये. काही करेल तो माझ्यासाठी. त्यामुळे एक ना एक दिवस त्याला इथं घेऊन जायला यावंच लागणार आहे. बस मला फक्त त्याला ही जाणीव करून द्यायची आहे की माझं जसं त्या घरी परतणं महत्वाचं आहे, तसंच तुझंही त्या घरी येणं तितकंच महत्वाचं आहे. आजी, मला ना फक्त एवढंच वाटतं की उगाच माझ्यामुळे तुमच्यात भांडणं नको व्हायला. ए वेडी आहेस का? भांडण बिंड काही नाही. बस हा एका आईनं आपल्या मुलाकडे केलेला हट्ट आहे, बाकी काही नाही. परत सगळ्यांचे मूड ऑफ झालेत म्हणून हा केक. सॉरी. आजी, माझी रेव स्वतः बनवते हा सगळे केक्स. वा, संध्याकाळी तिची ऑर्डर होती ना तेव्हा बनवले तिने. हो पण सॉरी, ऍक्च्युली आता थोडासाच उरलाय, आपल्याला शेअर करायला लागेल. अरे काही हरकत नाहीये बाबा. एक तिळही वाटून खातात ते खरं कुटुंब, है की नाही? आणि आपण तर कुटुंबच झालो आहोत. मग तुझं काय म्हणणं, मी एक तीळ घ्यायचा? नाही
बस. बाबा रेवती तुझ्या हाताला खरंच चव आहे ग. काय मस्त बनवलाय केक तू. वा 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 वा. मग मुलगी कोणाची आहे? बरोबर अगदी. वा वा. तू घे रेऊ. छान छान छान. बरं चला आता. हा नाही उशीर झालाय खूप, आवरायला हवं. सरोजिनी ताईंना जागरणाची इतकी सवय नसेल. बरेच वाजलेत ना आता. हो. कालिंदी, ह्या जर लीलाच्या खोलीत झोपल्या ना तर रेवूला आपल्या खोलीत झोपावं लागेल. हो. मी एक काम करतो, मी बाहेर झोपतो. बर चालेल. ऐका, एक कपाटातून जरा चांगली पांघरुणं काढा. हं? स्वच्छ धुतलेली ठेवली आहेत ना. आणि अभरे काढा, कळलं का? मध्यमवर्गीयांच्या घरात जागा असो नसो, पण मनात मात्र जागा असते असं म्हणतात. अगदी खरं आहे ते. एवढ्या 10 खोल्या असून देखील लीलाला माहेरी पाठवलं. आणि ज्यांचा इतका अपमान झाला माझ्या कुटुंबाकडून, ते मात्र त्यांच्याकडच्या सगळ्या चांगल्या चांगल्या गोष्टी मला देऊन माझं इतकं आदरातिथ्य करतायत.